मैत्रिणींनो, ज्वारीच्या पिठात चिरलेला पालक मिक्स करायचा. कमालीचा पदार्थ बनतोय. चवीला छान लागतोय, पौष्टिक आहे, सगळ्यांना आवडेल असा पदार्थ. तर त्यासाठी काय करायचं आहे, ज्वारीचं पीठ घेतलंय. 2 वाट्या ज्वारीचं पीठ असेल तर 2 वाट्या पालक यामध्ये घातलेला आहे. आज आपण भन्नाट अशी रेसिपी बनवतोय, ती म्हणजे थालीपीठ. 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आणि 1 मोठा चमचा डाळीचं पीठ यामध्ये ॲड करायचं आहे. तुमच्याकडे भाजणी असेल तर भाजणी वापरू शकता, त्यामध्ये पालक चिरून घालू शकता. पालक शिजवायची गरज नाही, पालक पटकन शिजतो, त्यामुळे असा चिरून घातलेला आहे. आणि आता कोथिंबीर थोडीशी, भरपूर असा लसूण घालायचा. कांदा मी स्किप केला आहे, कांदा घातला तरी चालेल. कोथिंबीर थोडीशी कमी वापरली कारण भरपूर असा पालक होता म्हणून कमी कोथिंबीर. आता हिरवी मिरचीचा ठेचा असेल तरी चालेल. इथे मी लाल तिखट वापरते, 1 चमचा लाल तिखट घातलं, चवीनुसार मीठ घातलं. भाजणी वापरली असेल तर वरून कोणतेही मसाले घालायची गरज नाही, पण आता भाजणी नव्हती म्हणून थोडीशी हळद, जिरेपूड, धनेपूड, थोडासा हिंग घालायचा, थोडासा ओवा आणि 1 चमचा त्यामध्ये तीळ घातलेले आहेत. थोडेसे जिरे घातले तरी चालेल. आणि आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता हे सगळं एकत्रित करून घ्यायचं आणि नंतर वरून गरजेनुसार पाणी घालायचं. छान असं एकजीव करून घेते. थोडं थोडं पाणी घातलं, छान असं पीठ भिजवून घ्यायचं बघा. अशी जर थालीपीठ बनवली ना, चवीला छान लागतात मैत्रिणींनो. मुलांचा डब्बा असेल ना तर या पद्धतीने बनवून दिली तर मुलं पण आवडीने खातात, पौष्टिक आहेत कारण त्यामध्ये आपण पालक घालतोय. ज्यांना पालक आवडत नाही ना, त्यांनी अशा पद्धतीने धपाटे आहेत ना बनवून बघा, खरंच छान लागतात. थोडं थोडं पाणी घेऊन पिठाचा छान असा एकजीव करून घेतला आणि आता लगेच बनवायला मी धपाटे घेणार आहे कारण सकाळ सकाळची घाई गडबड असेल ना तर हे पीठ काही भिजण्यासाठी ठेवलं नाही, पटकन अशी बनवायला घ्यायची. त्यासाठी एक सुती कपडा ना तो भिजवून घ्यायचा, म्हणजे पाण्यात ओलसर करून घ्यायचा. आणि हे बघा, आता थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा, म्हणजे भाकरीसाठी जेवढा घेतो तेवढा घेतला तर लहान मोठ्या आकारात जशी बनवणार आहे ना तसा पिठाचा गोळा घ्यायचा. थोडंसं पाण्याचा हात लावून असं थापून घ्यायचं, किंवा तुम्हाला थापता येत नसतील तर लाटण्याने लाटून घेऊ शकता. पण पाण्याचा हात घेतला की हाताला पण चिटकत नाही पीठ आणि छान असं पसरवता येतं. अगदी पातळ असे थापून घ्यायचे, चवीला छान लागतात पातळ जर बनवले तर. ज्या साईडला जास्त पीठ आहे ते थोडंसं पातळ करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पसरून घ्यायचं बघा. पाण्याचा हात घातला की छान थापता येतात. अगदी गोलाकार असे थालीपीठ बनवून घेतलेलं आहे. गॅसवरती तवा पण गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि आता हे थालीपीठ छान असं गरम तव्यामध्ये शेकून घ्यायचं. थालीपीठाला थोडंसं बोटाने ना छिद्र पाडली कारण नंतर वरून तेल सोडता येतं आणि थालीपीठ जे आहे ते छान असं खरपूस भाजता येतं. तव्याला थोडंसं तेल लावून घेते आणि गरम तव्यामध्ये हे थालीपीठ आता आपल्याला शेकून घ्यायचं आहे. कपडा अलगद उचलून घ्यायचा आणि वरून पाण्याचा हात लावला की कपडा आपल्याला अलगद साईडला काढता येतो बघा. थोडंसं पाणी शिंपडायचं आणि अशा पद्धतीने कपडा साईडला काढून घ्यायचा. झाकण ठेवायचं, 2 मिनिटासाठी वाफ द्यायची. आणि एका बाजूने भाजलं तर दुसरी बाजू छान अशी पलटून घ्यायची. थोडंसं कच्चं होतं म्हणून मी आणखी थोड्या वेळासाठी वाफ देण्यासाठी ठेवलं. वरून भाजलं की त्याची बाजू पलटायची, छान अशी वाफ बसते. वरून थोडंसं तेल सोडायचं आणि छान असे खरपूस होईपर्यंत हे थालीपीठ जे आहेत ते भाजून घ्यायचे. आता पहिलंच बनवत होती तव्याला थोडंसं चिटकत होतं. एका बाजूने भाजलं की त्याची बाजू पलटून घेतली. दिसायला जितके थालीपीठ सुरेख दिसतात ना तितकेच ते चवीला छान लागतात मैत्रिणींनो. दह्यासोबत, एखाद्या उसळीसोबत हे खाऊ शकता. आणि छान भाजून झालं की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. दुसरं पण थालीपीठ अशाच पद्धतीने बनवून घेतलेलं आहे. आणि हे जे थालीपीठ आहे एखाद्या चवळीची उसळ असेल किंवा दह्यासोबत छान चवीला लागणार आहे. ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.